निवडणुका पुढे ढकलणं अतिशय चुकीचं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप. तर माहिती घेऊन बोलतो शिंदेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांचा आक्षेप योग्य असल्याचा विरोधकांचा सूर. दोन्ही होऊ घातलेल्या आणि रद्द झालेल्या निवडणुकांचा निकाल एकाच वेळी लावावा अशी एकमुखी मागणी. राज्यात 22 नगराध्यक्षपदाच्या निवडणुका लांबणीवर. 700हून अधिक नगरसेवक पदाच्या निवडणुकाही पुढे. अनगरसह देवळी, अंजनगाव, सुरजीचाही समावेश. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा आज प्रचाराचा अखेरचा दिवस. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांच्या तोफा तडाडणार. तर घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्याकडे उमेदवारांचा कल. राणे विरुद्ध राणे असं योग्य नाही. आपण सत्याच्या बाजूने असल्याचं फडणवीसांचं वक्तव्य. शिंदे निलेश राणेंच्या बाजूने असले तरीही आपण दोघांच्याही बाजूने असंही वक्तव्य. महायुतीमधल्या वादामध्ये आता भाजप हायकमांड मध्यस्थी करणार. नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांमधला वाद विकोपाला. एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती. तब्बल 1.5 महिन्यांच्या आजारपणानंतर संजय राऊतांचा माध्यमांशी संवाद. भाजप विरोधात स्टिंग ऑपरेशन राबवणारे शिवसेनेचे आमदार निलेश राणेंचं तोंड भरून कौतुक. सांगोल्यामध्ये 5 राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये धाडसत्र. भाजप, शिवसेना, शेकाप, राष्ट्रवादी आणि शहर विकास आघाडीच्या कार्यालयामध्ये झाडाझडती. शहाजी बापूंच्या कार्यालयाचाही समावेश. आमदार माऊली कटकेंच्या कारच्या धडकेमध्ये 4 वर्षीय चिमुकली गंभीर जखमी. पुणे अहिल्यानगर मार्गावरच्या बोराडेमळा येथील घटनेचा सीसीटीव्ही समोर. भारतीयांना भारतीय भाषाच येत नाहीत. सरसंघचालक मोहन भागवतांकडून चिंता व्यक्त. खरं तर अमेरिकेतील लोकांना आपण संस्कृत शिकवायला पाहिजे अशी खंत. काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी संसद परिसरामध्ये पाळीव कुत्रा आणल्यामुळे वाद. भाजप खासदार जगदंबिका पाल यांची कारवाईची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.